इंटरनेटच्या माध्यमातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी व त्याचे कायदेशीर परिणाम. निलेश एका खासगी कंपनीमध्ये काम करत आहे. तो नेहमीच त्याच्या मोबाईलवर व्यस्त असतो आणि मोबाईलवर इंटरनेटचाही सतत वापर करतो. एके दिवशी निलेश त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी त्याच्या ऑफिसमध्ये येतात. तो रिसेप्शनिस्टकडे जातो. रिसेप्शनवरील महिला विचारते, बोला, मी तुमची काय मदत करू शकते? अधिकारी विचारतात, निलेश इथं काम करतो का? रिसेप्शनिस्ट निलेशला बोलावून म्हणते, निलेश, इथे कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे. निलेश रिसेप्शनिस्टच्या टेबलकडे येतो. निलेश, मी सायबर गुन्हे विभागाकडून आलो आहे. तुला अटक करण्यासाठी मी इथं आलो आहे. आमचा असा संशय आहे की तू इंटरनेटच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या एका मोठ्या अवैध धंद्यात सहभागी आहेस. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कम्प्युटरवरील एका क्लिकने एखाद्या व्यक्तीला लाखो लोकांशी संपर्क करता येऊ शकतो. त्यासाठी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतानाही दिसत आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एका बाजूला संवाद, ज्ञानाचा प्रसार व माहितीची देवाणघेवाण यांकरता एक उपयुक्त साधन बनत असतानाच दुर्दैवाने काही समाज विरोधी घटक अंमली पदार्थांची वाहतूक, तस्करी इत्यादींसारखी बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी त्याचा दुरुपयोग करतात. अशा अपराधाकरता शिक्षा. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स ऍक्ट यानुसार अवैध वाहतूक म्हणजेच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होणे हा एक गुन्हा असून त्यासाठी कठोर कारावास किंवा दंड किंवा दोन्हींची तरतूद करण्यात आली आहे. अवैध वाहतूक म्हणजेच बेकायदेशीर कृत्ये ज्यामध्ये औषधी द्रव्ये आणि नशिल्या पदार्थांचे उत्पादन, ताबा, विक्री, खरेदी, वाहतूक, गोदामातील साठवणूक, दडवणूक, मादक अशा पदार्थांचे सेवन किंवा वापर यांचा समावेश होतो.